तुम्ही आहात स्वराज्य कथाच्या एका नवीन गोष्टीमध्ये, जिथे आपण शिवाजी महाराजांची शौर्य आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत। समुद्राचे वाघ, मराठा नौदल। सह्याद्रीच्या उंच शिखरावरून आपला प्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज एकदा कोकर किनारपट्टीकडे पाहत होते। महाराजांच्या डोक्यावर सुंदर पगोटे होते, अंगभर जरीकाठाचे कपडे होते आणि कमरेला तळपती तलवार बांधलेली होती। त्यांचे तेजस्वी, निश्चयी रूप पाहून सगळ्यांनाच धीर यायचा। राजांचे लक्ष किनाऱ्यावरील विशाल समुद्राकडे गेले। मोठे मोठे जहाजे बघून त्यांच्या मनात विचार आला, आपण जमीन तर जिंकली आहे, पण या विशाल समुद्रातून आपले राज्य सुरक्षित आहे का? त्यांना दिसले की परदेशी व्यापारी जसे की पोर्तुगीज आणि इंग्रज त्यांच्या मोठ्या जहाजांनी समुद्रावर ताबा मिळवत आहेत। ते आपल्या मासेमारी करणाऱ्या बांधवांना त्रास देत होते। हे बघून महाराजांना खूप काळजी वाटली। या परदेशी शक्तींना समुद्रातून रोखले पाहिजे। महाराजांनी मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने ही गोष्ट बोलून दाखवली। त्यांच्या मनात एक दूरदृष्टीचा विचार चमकला। त्यांनी लगेचच आपल्या सैनिकांना बोलावले आणि आपला महान विचार सांगितला, ज्याच्या हातात जमीन आणि समुद्र दोन्ही आहेत तोच खरा राजा। हा ऐतिहासिक निश्चय त्यांनी 1657 साली घेतला। महाराजांनी निश्चय केला, आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला समुद्रावर आपले स्वतःचे शक्तिशाली आरमार नेव्ही उभे करावेच लागेल। लगेचच त्यांनी जहाजे बनवण्याचे काम सुरू केले। महाराजांनी एक अभेद्य सागरी किल्ला बांधायचा ठरवले। हे भव्य काम त्यांनी कोकण किनारपट्टीवर एका बेटावर सुरू केले। या किल्ल्याचे नाव ठेवले सिंधुदुर्ग। हाच किल्ला मराठा नौदलचे मुख्य ठिकाण बनणार होता। आता जहाजे आणि किल्ला तयार होता, पण नौदलचे नेतृत्व कोण करणार? महाराजांनी एका शूर आणि अनुभवी सरदाराला बोलावले। त्यांचे नाव होते मैनाक भंडारी। महाराजांनी त्यांना मराठा नौदलचे पहिले सरसेनापती नेमले। मैनाक भंडारी यांनी मोठ्या गर्वाने आणि निष्ठेने ही जबाबदारी स्वीकारली। महाराजांनी या नव्या सागरी सेनेला प्रेमाने आणि गर्वाने नाव दिले, मराठा आरमार। या आरमारामुळे आपल्या राजाचे राज्य समुद्रातूनही सुरक्षित झाले आणि शत्रू घाबरू लागले। लहान जहाजे आणि मोठ्या तोफांनी सज्ज झालेले हे आरमार पाहण्यासारखे होते। छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले भारतीय शासक होते, ज्यांनी समुद्राच्या संरक्षणाचे महत्त्व ओळखले आणि त्यासाठी शक्तिशाली नौदल उभे केले। त्यांनीच भारतात सागरी संरक्षणाची कल्पना पहिल्यांदा आणली। या दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले आणि आपला भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने समुद्रावरही डौलाने फडकू लागला। या शौर्य आणि दूरदृष्टीच्या राजाला आमचा मानाचा मुजरा। आपण नेहमी लक्षात ठेवावे, आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी साहस आणि निश्चय खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य कथा चॅनलला सबस्क्राईब करा। जय भवानी, जय शिवाजी।